बीजेपी नेता परिणय फुके ने गढ़चिरौली गोंदिया जिम्मेदारी पर सफाई दी है। उन्होंने कहा कि यह प्रशासनिक नहीं बल्कि संगठनात्मक जिम्मेदारी है। हर बूथ तक पार्टी कार्यक्रम पहुंचाना लक्ष्य है और इसमें प्रमोशन या डिमोशन जैसा कोई मुद्दा नहीं है। और आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। नाही, असं काही नाही। ते मला असं वाटतं काही विजय वडेट्टीवार जी मुस्लिम समाजाच्या भावना भडकवण्याचं काम अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन करतात आहे, असं काही नाही। खराटांवरतीही कडक कारवाई राज्य शासन करू शकली। त्यांच्या काळात त्यांनी ही हिंमत दाखवली नाही, ती हिंमत माननीय फडणवीस साहेबांनी दाखवली। इतक्या मोठ्या एका भोंदूबाबाला बेड्या टाकणं आणि जेलमध्ये टाकणं हे फार हिमतीचं काम आहे। आणि असे जितके भोंदूबाबा आहेत ज्यांच्या तक्रारी राज्य शासनाकडे येतील त्या सगळ्यांवर या प्रकारच्या याच्यापेक्षाही कडक कारवाई केली जाणार। वारकरी समाज हा विठ्ठलाला मानणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे। हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहे, देवाला मानणारी विचारसरणी आहे। आणि मला असं वाटतं पवार साहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही, म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे। मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये। निश्चितच या प्रकारचे कोणतेही प्रकरण कॅप्टन खराटच्यांबद्दल जे भोंदूबाबांच्याबद्दल काही येतील किंवा यांच्या व्यतिरिक्तही आणखीनही काही प्रकरण येतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येणार। माननीय फडणवीस साहेबांच्या सरकारने या संदर्भातला कायदासुद्धा आणलेला आहे आणि कॅप्टन खराटांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई आता केली जाते आणि या प्रकारच्या तक्रारी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरूनही आल्या तर निश्चितच त्या तक्रारीची दखल घेऊन या सगळ्या याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार। मला माहीत नाही आणि महायुतीचं सरकारचं नसणार, ते महाविकास आघाडी सरकारच्या संदर्भात त्या संदर्भात बोलले असणार, कारण महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सगळेच चांगले पदं आणि मिळालेले आज ते आमच्या महाराष्ट्राच्या गृहसचिव आहेत आणि निश्चितच एक फार मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे। माननीय फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये महिलांना मोठं स्थान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। याच्या आधी मुख्य सचिव ज्या होत्या, पहिल्या मुख्य सचिव या महिला करण्याचं मानसुद्धा माननीय फडणवीस साहेबांनाच मिळालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरही महिला बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। तसंच होम डिपार्टमेंटच्या ACS म्हणजे मुख्य सचिव माननीय मनीषा म्हैसकर मॅडमला करण्याचं कामसुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे। तसंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DG रश्मी शुक्लांनाही त्या जागेवर बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। महिलांना या महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानी ठेवण्याचं काम फडणवीस साहेब सातत्याने करत आहे। पक्षाकडनं 40 भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेते स्टार प्रचारक म्हणून त्या भागात प्रचार करण्याला जाणार आहे। मला जर पक्षाने जबाबदारी दिली, जसं केरळला मी गेलो होतो मागच्या 20-25 दिवस तिथे थांबून केरळमध्ये प्रचार केला, पक्षाने जबाबदारी दिली तर तिथेही जाऊन प्रचार करणार आणि पक्ष जिथे सांगणार तिथे सगळेच पक्षाचे कार्यकर्ते नेते प्रचार करायला जात असतात। मला पुंजार कुट्टम जिल्ह्यामध्ये पुंजार विधानसभेची जबाबदारी दिली होती, तिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार PC जॉर्ज होते आणि निश्चितच तिथे स्थिती चांगली आहे, तिथे आम्ही 100% सीट जिंकू शकतो। इतर ठिकाणचं मला तितकं कल्पना नाही, पण निश्चितच यावेळेस जे केरळामध्ये मी फिरलो 25 दिवस, तिथे विविध भागांमध्ये जे मी गेलो तर तिथे सत्ता परिवर्तन होणार हे 100% गॅरंटी आहे, पण कोणाची सत्ता येणार हे आज सांगता येणार नाही।